Hi, hello everyone. Welcome to Sahiti Solutions, and today we are going to learn about Java data types. So Java मध्ये कुठले कुठले डेटा टाइप्स आहेत. सो जनरली बघा आपण रिअल वर्ल्ड मध्ये है ना रिअल रिअल वर्ल्ड मध्ये प्रोग्रामिंग ऍक्च्युअली का आलं आपण काय म्हटलं होतं की रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोग्रामिंगची गरज आहे है ना. जसं आपण स्टार्टिंगच्या सेशन मध्ये बघितलं होतं उबेर ओला व्हॉट एव्हर द अदर प्रॉब्लेम्स ऑल्सो वी सॉल्व्ह युझिंग प्रोग्रामिंग है ना. सो सो आता हे काय झालं आपलं व्हर्च्युअल वर्ल्ड आपण तयार करतोय ना इनडायरेक्टली व्हर्च्युअल वर्ल्ड तयार करतोय आपण. सो व्हर्च्युअल वर्ल्ड तयार करत असेल तर महत्वाचं काय आहे डेटा आहे की नाही. डेटाच महत्वाचा आहे ना ह्याच्यामध्ये. कारण आपण जेव्हा प्रोग्रॅमिंग करतोय किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर्स तयार करतात तेव्हा काय होतं वी आर रायटिंग अप्लिकेशन बट दॅट अप्लिकेशन ऑपरेट्स ऑन व्हॉट डेटा. बरोबर आहे की नाही. डेटावरतीच ते काय करतात ऑपरेशन्स परफॉर्म करतात. करेक्ट. ऑपरेशन्स डेटावरती परफॉर्म करतात प्रोसेसिंग करतात त्याचं. बरोबर आहे की नाही. डेटावरतीच आपण प्रोसेसिंग करतो. हम्म? बरोबर आहे. मग हा डेटा स्टोअर कुठे कुठे होतो. स्टोअर करण्यासाठी काय आहे. हा डेटा आपण स्टोअर करतो डेटाबेस मध्ये स्टोअर करतो हो ना. हो ना. इमेजेस असतील व्हिडिओज असतील है ना. हे सेकंडरी स्टोरेज झालं. पण वेगवेगळ्या टाईपचे डेटा आहे ना इमेज आहे व्हिडिओ आहे टेक्स्ट टाईप असेल डिफरंट टाइप्स ऑफ डेटा इज अवेलेबल. दिस इज वी स्टोअर इन टू सेकंडरी स्टोरेज हार्ड डिस्क मध्ये आपण स्टोअर करतोय. करेक्ट. तसंच हे आता ऍज अ ह्युमन म्हणून आपल्याला हाय लेवल माहिती आहे की बाबा आय एम आम्ही एखादा पेनड्राईव्ह घेतला कम्प्युटरला अटॅच केला तो डेटा मी ट्रान्सफर केला कम्प्युटरमध्ये कम्प्युटरच्या सेकंडरी मेमरीमध्ये स्टोअर झालाय. असं झालंय का की हे डिलीट होतंय जोपर्यंत आपण डिलीट करत नाही तोपर्यंत हा डेटा डिलीट नाही होत आहे. बरोबर आहे. इट्स काइंड ऑफ परमनंट स्टोरेज. पण पण आता आपण जेव्हा प्रोग्राम करतो है ना आपण काय करतो एखादा प्रोग्राम करतो है ना. जेव्हा आपण काय करतो एखादा प्रोग्राम करतो किंवा सॉफ्टवेअर बनवतो है ना. तेव्हा काय करायला लागतं आपल्याला ऑब्विसली प्रोसेसिंग करावं लागतं ना डेटाचं है ना. सो जेव्हा एखाद्या प्रोग्राम मध्ये आपल्याला डेटाचं प्रोसेसिंग करावं लागतं तेव्हा तो डेटा कुठेतरी टेम्पररी टेम्पररी काय झालं पाहिजे स्टोअर झालं पाहिजे की नाही. बरोबर आहे. टेम्पररी कुठेतरी स्टोअर झाल्यानंतरच आपण काय करणार आहे त्या डेटावरती ऑपरेशन करणार आहे. सो आता समजा ही काय आहे कम्प्युटरची मेन मेमरी आहे. ठीक आहे. म्हणजे टेम्पररी आपला डेटा स्टोअर करायचा आहे. हा आता आपण असं लिहिलं काय इंटिजर नंबर इज इक्वल टू 10. आता व्हेरिएबल इथं लक्षात घेऊ आपण व्हॉट इज व्हेरिएबल. सो हा नम काय आहे व्हेरिएबल आहे. आता सपोज ह्या मेन मेमरीमध्ये 10 स्टोअर झालं. ठीक आहे. तर ह्याला नाव काय आहे नम. समजतंय. हे इंट दिस इज अ डेटा टाइप वी विल टॉक अबाउट दिस. सो लेट्स अंडरस्टँड व्हेरिएबल फर्स्ट. तर काय केलं मला ही 10 व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर करावी लागणार आहे. पुढे जाऊन मग मी काय करू शकतो नंबर 2 सपोज 20 असेल तर इथं परत काय होणार आहे एक नंबर 2 टू अलोकेट होणार आहे इथं 20 स्टोअर होणार. कळते. नंतर मी जाऊन काय करू शकते नंबर 1 प्लस नंबर 2 ते पण मी एका थर्ड व्हेरिएबल मध्ये नंबर 3 मध्ये स्टोअर करू किंवा सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. सो बेसिकली द व्हॅल्यू आता हे प्रिमिटिव्ह टाईप आहे. नंतर आपण बघणारच आहे प्रिमिटिव्ह टाईप काय असणार. सो इंटिजर इज अ प्रिमिटिव्ह टाईप व्हॅल्यू. कळतंय. प्रिमिटिव्ह टाईप डेटा टाईप अँड द व्हॅल्यू स्टोअर्ड into this num variable is of type what primitive. आणि ते काय होतं डायरेक्ट मेमरी मध्ये स्टोअर होतं. आणि ह्या मेमरी मध्ये सपोज ही कम्प्युटरची मेन मेमरी आहे त्याच्यामध्ये काय गेला त्याच्यामध्ये 10 नंबर आपण स्टोअर केला आणि त्या लोकेशनला नाव काय दिलं नम नाव दिलं. म्हणजे जेव्हा आपण नम फेच करणार प्रोग्राम मध्ये तेव्हा आपल्याला काय भेटणार 10 व्हॅल्यू भेटणार. कळतंय. प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये नेहमी काय होतं व्हॅल्यू डायरेक्टली मेमरी मध्ये स्टोअर होते. कळतंय. रेफरन्सेस किंवा ऑब्जेक्ट स्टोअर होत नाही. ठीक आहे. डायरेक्ट व्हॅल्यू जी असेल ती स्टोअर होते. ठीक आहे. कळलं. सो ही व्हॅल्यू 10 आता सपोज एज आहे
ठीक आहे, एज 30 काहीतरी लिहिलं मी. एज नेहमी एकसारखंच राहणार आहे का? नाही. बरोबर आहे. नंबर नेक्स्ट टाइम मी तर 10 घेतलाय, नेक्स्ट टाइम तर 20 येऊ शकतो, नेक्स्ट टाइम तर 40 येऊ शकतो. सो ही व्हॅल्यू जी आहे ह्या व्हेरिएबलची ती सतत काय होत राहते? चेंज होत राहते. काय होते? चेंज होते. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? व्हेरिएबल. इट इज नॉट द कॉन्स्टंट. ठीक आहे, व्हॅल्यू ही नेहमी काय होते? चेंज होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? व्हेरिएबल. व्हेरिएबल इज नथिंग बट व्हॉट? व्हेरिएबल इज नथिंग बट तुम्ही काय समजू शकता? हा एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि ज्या बॉक्समध्ये जी व्हॅल्यू आहे ती जर चेंज होत असेल तर आपण व्हेरिएबल म्हणणार आहे, आणि जर चेंज होत नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. ठीक आहे, कळतंय? व्हेरिएबल कशाला म्हणणार आहे? व्हेरिएबल कशाला म्हणणार आहे? जर व्हॅल्यू चेंज होत असेल तर. सो जर आपल्याला एखादी व्हॅल्यू फिक्स ठेवायची असेल तर ज्यामध्ये काय वापरतात? फायनल हा कीवर्ड वापरतात. ठीक आहे, सो मी फायनल हे आपण नंतर बघू. कॉन्स्टंट. ठीक आहे, हे व्हेरिएबल कळलं. व्हेरिएबल कळलं. इट इज समथिंग लाईक वी आर गिव्हिंग नेम टू द मेमरी लोकेशन अँड वी आर स्टोरिंग व्हॅल्यू इन टू दॅट लोकेशन. समजतंय? ह्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आता ह्याच्या पण पुढे जाऊन आपण विचार केला, है ना? ह्याच्या पण पुढे जाऊन आपण विचार केला. आता लक्षात घ्या. हम्म हम्म आता लक्षात घ्या की आता हे झालं, हे कळलं मॅम की आम्ही काय केलं? नंबर मध्ये 20 स्टोअर केलं. ठीक आहे, पण आता नंबर मध्ये 20 स्टोअर केलं. पण जावाला कसं कळणार आहे की हे 20 जे आहे ते कोणत्या टाईपचा डेटा आहे? आता ऍज अ ह्युमन आपल्याला कळतंय की हा नंबर आहे. सपोज इथं आपण काय लिहिलं? ग्रेड लिहिलं, ए लिहिलं. ऍज अ ह्युमन आपल्याला काय कळतंय? ऍज अ प्रोग्रामर वी नो दिस इज ए, म्हणजे काय? कॅरेक्टर आहे, होय की नाही? पण जावाला कसं कळणार आहे? सो जावाला सांगायचं कशातून? तर डेटा टाईप मधून. कशातून? डेटा टाईप मधून. सो डेटा टाईप काय करतं? व्हॉट टाईप ऑफ डेटा आहे हे कोणाला सांगतं? कंपायलरला सांगतं, जावाला सांगतं. दिस इज ऑफ व्हॉट टाईप? दिस इज ऑफ इंट टाईप. दिस इज ऑफ व्हाईट टाईप. दिस इज अ कॅरेक्टर टाईप. सो दिस इज नथिंग बट द डेटा टाइप्स वी आर युझिंग हिअर. कळतंय? सो डेटा टाइप्स अजून एक काय काम आहे की आता इथं जी मेमरी अलोकेट केली ना, है ना? सो किती मेमरी अलोकेट करायची एखाद्या व्हेरिएबलला? हाऊ मच मेमरी इट शुड अलोकेट, दॅट ऑल्सो वी टेल युझिंग व्हॉट? डेटा टाइप. म्हणजे आपण इंट जर इथं इंट डिक्लेअर केलं ना, आपण इंट नम इज इक्वल टू 20, तर ह्या 20 साठी किती व्हॅल्यू किती येणार आहे? 4 बाईट अलोकेट होणार आहे. ठीक आहे, मग हे 4 बाईट कसं काय ते आपण बघू आता. म्हणजे हे का प्री डिफाईन केले जावानं, म्हणून दिले ते 4 बाईट. समजतंय? सो डेटा टाईप कशासाठी लागणार आहे? व्हॉट टाईप ऑफ डेटा वी आर स्टोरिंग इन टू द मेमरी, ते स्टोरिंग टू ते जावाला सांगण्यासाठी हाऊ मच मेमरी अलोकेशन शुड बी, हाऊ मच मेमरी शुड बी अलोकेटेड फॉर दॅट व्हेरिएबल. ह्या व्हॅल्यू साठी किती मेमरी अलोकेट झाली पाहिजे ते सांगण्यासाठी आहे. कळतंय? सो जावा काय करतंय? चुकीची व्हॅल्यू स्टोअर करू घेत नाही. सो इट्स अ स्ट्रॉंगली टाइप्ड व्हॅल्यू. सो बिफोर इफ यू वॉन्ट टू सपोज नंबर इज इक्वल टू 20, सो आपल्याला इथे इंटच द्यावं लागणार आहे, कारण इथे काय आहे? इंटिजर टाइप ऑफ व्हॅल्यू आहे, है ना? न्यूमरिक टाइप ऑफ व्हॅल्यू आहे. फ्लोट असेल तर फ्लोटिंग पॉईंटची व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. सो टाइप देणं इट इज मॅन्डेटरी. कळतंय? सो जावा आपण शिकलो होतो. जावा काय आहे? स्ट्रॉंगली टाइप्ड अँड स्टॅटिकली टाइप्ड. आणि ही जी आपण व्हॅल्यू इकडे असाइन केलेली आहे व्हेरिएबलला, आणि जर इथं इथं जो इंट टाइप किंवा व्हॉट एव्हर द डेटा टाइप आपण देणार आहे, दॅट विल बी चेक्ड ऍट द कंपाईल टाइम. समजतंय? कंपाईल टाइमला चेक होते. जर चुकीचं दिलं तर तुम्हाला काय येणार आहे? एरर येणार आहे. कळलं? त्याच्यामुळे काय? स्टॅटिकली टाइप आणि स्ट्रॉंगली टाइप, कारण ह्याच्यामध्ये चुकीचा डेटा टाइप तुम्ही देऊ शकत नाही. चुकीच्या म्हणजे डेटा टाइप असेल आणि चुकीची व्हॅल्यू स्टोअर केली तर इट विल नॉट अलाउ यू टू स्टोअर दॅट व्हॅल्यू. समजलं? समजलं इथपर्यंत? मग जावाने काय दिलेले आहेत? कुठले डेटा टाइप्स दिलेले आहेत? सो सिम्पली तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? डेटा टाइप आपल्याला काय सांगतात? Data type, purpose of data type is to allocate sufficient amount of memory in the main memory of the computer. Also data types tell sir what type of data should be stored. कळतंय? अजून
आता मग जावाने कुठले डेटा टाइप्स दिलेले आहेत? अरे यार, डेटा टाइप्स. सो जावाने 2 टाइपचे डेटा टाइप दिले. ठीक आहे. क्लासिफिकेशन म्हणू शकतो. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स अँड रेफरन्स डेटा टाइप्स. म्हणजे प्रिमिटिव्ह टाइप्स म्हणू शकता तुम्ही अँड रेफरन्स टाइप्स, असे 2 दिलेले आहेत. ठीक आहे. प्रिमिटिव्ह टाइप मध्ये कुठले कुठले आहेत? तर प्रिमिटिव्ह टाइप मध्ये 8 डेटा टाइप्स येतात. ह्याच्यामध्ये 8 टाइप्स येतात. कुठले कुठले 8 टाइप्स येतात ते आता आपण बघू. हे समजलं? हे समजलं का तुम्हाला? गुड. सो एक काम करते मी, हे लिहिते डायरेक्टली. सो ओके. सो डेटा टाइप्स कुठले कुठले आहेत? ठीक आहे. फर्स्ट इज primitive data type, primitive types, and second clan, reference types. ठीक है. कळलं? 2 types. So data types are classified into 2 types. Okay. So primitive type मध्ये कुठले कुठले येणार आहेत? Primitive type मध्ये, so let's write it here. आपण एक काम करूया. Let me look at this. ठीक है. Byte, short, int, long, char, float, double, boolean. झाले का? समजतंय? So these are the primitive data types. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कळतंय? ओके. आणि रेफरन्स टाइप मध्ये कुठे कुठले येतात? रेफरन्स टाइप मध्ये, सो रेफरन्स टाइप मध्ये आपल्याकडे आहेत, लेट मी डुप्लिकेट दिस, इकडे टाकते. सो रेफरन्स टाइप मध्ये आहे क्लास टाइप्स, इंटरफेस टाइप्स, array types, type variables, and null types. ठीक आहे. ओके. आता let's forget about this reference type. Like later in the class we will learn about what is class, interface, array type, हे सगळं. ठीक आहे. So let's focus on the primitive data types. ओके. सो तुम्ही जर वेगवेगळ्या ट्युटोरियल्स बघितल्या, वेगवेगळ्या गुगलला सर्च केलं, ठीक आहे, तर काय होणार आहे, तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये डिफरन्स दिसू शकतो. ओके. प्रिमिटिव्ह टाईप आणि रेफरन्स टाईपच्या तिथं नॉन प्रिमिटिव्ह टाईप म्हटलेलं असेल, किंवा प्रिमिटिव्ह टाईप user defined type म्हटलं असेल. So there are differences even if you go, like let me show you. So तुम्ही हे जर लिंक बघितली, ठीक आहे, इकडे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स दिलेले आहेत. कुठले? डायरेक्ट दिलेत ना, हे दिसते, int, short, byte. This is also Java documentation. है ना? Java डॉक्युमेंटेशनच आहे ना, का वेगळं काय आहे? नाही ना. सो नाव लेट्स सपोज आपण दुसरं एक Java डॉक्युमेंटेशन बघू इकडे. JLS इथं दिसतंय, chapter 4 types, values and variables. What kind of types and values? So
तुम्ही बघू शकता प्रिमिटिव्ह टाईप आणि काय आहे. So there are two kinds of types in Java programming language, primitive types and reference types. दिसतात. आपण लेटेस्ट बघू. लेटेस्ट आता आपल्या लेटेस्टचा कुठला आहे? 26 बरोबर. 26. Let's check 26. Sorry, 25 LTS 25. So 25 हे 25 आहे का? बघूया चला. जावा SE 26 दिसते. हे 26 आहे, हे 25 आहे. दिसते. So Java language specification. काय झालं इंटरनेट? Something's wrong here. हे नाही, हे नाही, हे नाही. 25 पाहिजे, 25 पाहिजे ना आपल्याला. JLS 25. ओके. Java language specification दिसते का? हे कुठलं आहे? 25 है ना. ह्याच्यामध्ये जिथं दिलेलं आहे बघा खाली types, values and variables. इथे दिसतंय. So the kind of types and values. There are two types of Java language, Java programming language. Sorry, there are two kinds of types in the Java programming language, primitive types and कुठले reference type. ठीक आहे. So according to JLS, whatever I have added here, according to JLS, I have added. So ह्याचा अर्थ असा नाही की जिकडे वेगळे classification दिले that is wrong. That is also correct because it's a way of teaching. It's like tutorial आपण जेव्हा एखादी घेतो, beginner जेव्हा असतो तेव्हा त्यांना समजण्यासाठी we can categorize काय म्हणतो आपण टीचर्स म्हणा, ट्रेनर्स म्हणा, डिफरंट बुक्स म्हणा, ऑल ओव्हर द इंटरनेट, वेगवेगळे वेबसाईट्स असतील, सगळीकडे तुम्हाला मे बी डिफरंट क्लासिफिकेशन दिसू शकतं, बट सगळ्याचा कोर काय आहे? एकच आहे. ठीक आहे. आता बघा इकडे इकडे कुठे गेलं? हा, आता इथे जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, तर हे जे तुम्हाला दिसतात बाईट, शॉर्ट, लॉंग अँड कॅर पर्यंत. ठीक आहे. सो दीज ओके, हे वेगळं येणार आहे, हे वेगळं येणार आहे आणि ह्याचं क्लासिफिकेशन येणार आहे. म्हणजे काय झालं? प्रिमिटिव्ह टाइप्स आर ऑल्सो अगेन क्लासिफाईड इंटू फर्स्ट. दीज आर कॉल्ड ॲज इंटिग्रल टाइप्स. काय म्हणतो आपण याला? इंटिग्रल टाइप्स. आणि याला काय म्हणणार आहे आपण? हे जे कॅटेगराईज केले याला काय म्हणतो आपण? फ्लोटिंग पॉइंट टाइप्स. ठीक आहे. ओके. आणि ह्याला काय म्हणतो आपण? बुलियन टाइप्स. बुलियन टाइप. ओके. बुलियन टाइप. कळतंय? हे असं कॅटेगराईज केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, आता बघा, आता कधी कुठे तुम्ही दुसरीकडे अजून रेफर केला तर हे 4ला कुठे गेला? हे बाईट, शॉर्ट, इंट पर्यंत वेगळं, ह्याचं वेगळं, ह्याचं वेगळं आणि ह्याचं वेगळं. मग ह्याला काय केलंय? इंटिजर टाइप्स मध्ये इंटिजर टाइप मध्ये कॅटेगराईज केले. कॅरला फक्त सेपरेट कॅरेक्टर टाइप, ह्याला फ्लोटिंग पॉइंट आणि ह्याला बुलियन टाइप. म्हणजे इथं काय केलं? इथं जसं हे 3 टाइप्स मध्ये दिलेलं आहे ऍज पर, इफ यू कॅन सी हिअर, बघा प्रिमिटिव्ह टाइप्स आहे ना, प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये काय दिले? इंटिग्रल टाइप्स अँड व्हॅल्यू. सो इंटिग्रल मध्ये काय काय दिले? बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग अँड कॅर. सो हे झाले इंटिजर वाले है ना.
फ्लोटिंग मध्ये काय आहे? फ्लोटिंग मध्ये फ्लोट अँड डबल. ठीक आहे, इथे दिसते द फ्लोटिंग पॉइंट आर फ्लोट अँड डबल. समजतंय? असं आहे. ओके, सो हे JLS 25 नुसार मी दिलेलं आहे. सो हे ह्याचं क्लासिफिकेशन जर तुम्ही दुसरीकडे कुठे हे इंटिजर कॅरेक्टरचं वेगळं बघितलं, फ्लोट, डबल आणि नंतर बुलियन, म्हणजे हे तीनच्या ऐवजी तुम्ही 4 पाहिले आणि चौथा कुठला हा कॅरेक्टर इंटिग्रल टाईप मध्ये नसून सेपरेट कॅरेक्टर मध्ये जरी कॅरेक्टर टाईप मध्ये टाकला असेल तरी नो इश्यू. ठीक आहे, सो इट्स जस्ट ॲज अ ट्रेनर, ॲज अ टीचर किंवा वेगवेगळ्या रेफरन्स बुक मध्ये बिगिनर्ससाठी, बिगिनर्सना समजण्यासाठी ते कॅटेगराईज केलेलं आहे. ठीक आहे, बट आय जस्ट वॉन्ट टू बी I just want to learn as per the JLS. I am just telling these types, okay, as per the latest. तुम्ही जाऊन अजून हे करू शकता, but the thing here is the core part. What I am trying to tell you here is की हे जे 8 टाइप्स आहेत, इट इज काय झालं गेलं. सो हे जे 8 टाइप्स आहेत ते बदललेले नाहीत. कोर ऑफ इट इज ऑलवेज सेम. सो बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, कॅर, फ्लोट, डबल, बुलियन ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ऍड झालेलं नाही किंवा ह्याच्यातलं आपण काही रिमूव्ह केलेलं नाही. ठीक आहे, नाव इट्स ऑन यू वेदर यू वॉन्ट टू डिवाइड द प्रिमिटिव्ह टाइप्स इन टू इंटिग्रल टाइप्स, फ्लोटिंग पॉइंट टाइप्स, बुलियन टाइप्स, और इंटिजर टाइप, फ्लोट टाइप, बुलियन टाइप और कॅरेक्टर टाइप. ठीक आहे, तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं तुम्ही करू शकता, बट दिस इज वॉट एव्हर आय हॅव ऍडेड हिअर, दिस इज करेक्ट ऍज पर द JLS जावा लँग्वेज स्पेसिफिकेशन. ठीक आहे, कळलं? क्लिअर झालं? गुड. चला मग आता ह्याच्यामध्ये कोण किती साईज, ह्याची साईज काय आहे, बाईट किती घेतं, शॉर्ट किती घेतं, इंट किती घेतं, ते पाहायचं का आता आपण. सो नाव लेट्स अंडरस्टँड दॅट. सो एकच मिनिट. आपण इथे बघूया ना. जावा डेटा टाइप्स, साइज अँड रेंज. ठीक आहे, मी काही सेपरेट PPT नाही बनवत आहे, इथे समोरच तुम्हाला डायरेक्ट दिसेल आता. ओके, सो इथे दिसतंय जावा प्रिमिटिव्ह डेटा टाइप समरी. सो वी आर फोकसिंग ऑन द प्रिमिटिव्ह टाइप्स. ठीक आहे, सो बाईट किती घेते, साईज काय आहे, 1 बाईट. 1 बाईट म्हणजे किती, 8 बीट. कळतंय? आणि मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती काय स्टोअर करते, 128 to 127. दिस इज द रेंज वी कॅन से. ठीक आहे, सो हे जे दिसतंय तुम्हाला इकडे इंटी कुठे गेलं, इथे. सो इंटिग्रल इंटिग्रल टाइप्स. ठीक आहे, सो इंटिग्रल टाइप्स साठी आपण बघत आहे. सो व्हॉट, बाईट, 1 बाईट. सो इथे किती स्टोअर करते हे, बाईट ह्याच्यामध्ये इथे हे काय किती स्टोअर करते, 1 बाईट. शॉर्ट किती स्टोअर करते, 2 बाईट. इन किती स्टोअर करते, 4 बाईट. लॉंग किती करते, 8 बाईट. कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर इट टेक्स 2 बाईट्स. ठीक आहे, फ्लोट किती घेते, 4 बाईट्स. डबल किती घेते, 8 बाईट्स. बुलियन, बुलियन किती, 1. ठीक आहे, आता इथे तुम्ही दिसाल 1, हे बघा, ट्रू अँड फॉल्स, 1 बीट. Not precisely defined, virtual machine dependent. So it stores the 1 bit of information like true and false. ठीक आहे, सो ट्रू अँड फॉल्स म्हणजे आपण इथं काय म्हणणार आहे, 1 बीट. कळतंय, we can show 1 bit of information. So because boolean always stores true or false. ठीक आहे, so 1 bit we can say. So explicitly define केलं नसेल तरी 1 bit. So what is there on the
let me just see. Mm, See, Boolean type represents a logical quantity with two possible values indicated by the literals true and false. कळतंय फक्त ह्याच्यामध्ये काय स्टोर ह्याच्यामध्ये काय होतंय ट्रू अँड फॉल्स आपण स्टोअर करू शकतोय. ठीक आहे समजलं इथपर्यंत. सो दिस इज द व्हॅल्यू. सपोज तुम्ही काय केलं इंट नंबर 2 नंबर 1 नंबर इज इक्वल टू 20 म्हणजे ह्याच्यासाठी ह्या नंबरसाठी किती मेमरी स्पेस अलोकेट होणार आहे. इंट किती घेते 4 घेणार. जर तुम्ही लॉंग केलं तर किती घेणार आहे 8 बाइट्स. ठीक आहे 8 बाइट्स इट विल क्रिएट. समजतंय. आता रेंज बघा ह्याची रेंज. सो रेंज मध्ये लेट्स से रेंज इट टेक्स -120 to 127 म्हणजे निगेटिव्ह. सो इंटिग्रल्स आर द होल नंबर्स. इट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ठीक आहे त्याची काय तर स्पेसिफिक रेंज आहे त्याच्या पुढची व्हॅल्यू ते स्टोअर करू शकत नाही. सो लेट्स अंडरस्टँड दिस. सो सपोज आता मी इकडे क्लास घेतला. ठीक आहे जावा टाइप्स डॉट जावा सपोज. ठीक आहे सो लेट मी राईट पब्लिक क्लास जावा टाइप्स. Okay, so write public static void main string r. हे स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे सी आता इथं मी बाईट num1 is equal to 120 लिहिलं. ठीक आहे आणि इथं मी टाकते system डॉट आउट डॉट println num1. ठीक आहे आपण याला कंपाइल करूया. टर्मिनल लेट्स ओपन न्यू टर्मिनल. लेट्स कंपाइल इट. जावा सी जावा टाइप्स डॉट जावा. कंपाइल झाला राईट. हाऊ टू रन इट जावा टाइप्स झालं. 120 प्रिंट झालं इकडे बघा. आपण कंपाइल केल्यानंतर इथं दिसते तुम्हाला काय तयार झालं. जावा डॉट क्लास फाईल तयार झाली आहे ना. जेव्हा आपण कंपाइल करतो तेव्हा क्लास फाईल तयार होते. आपण हे सांगितलेलं आहे. सो आता ही बाईटची रेंज 120 आहे म्हणजे कुठे आहे विदिन द रेंज आहे है ना. आपण 127 लिहिल्यानंतर विदिन द रेंज असते का बघू. स्टिल इट विल हॅव राईट. सेव्ह केलं. अगेन वी नीड टू कंपाइल इट. इट इज गेटिंग कंपाइल सक्सेसफुली. रन इट वी कॅन गेट. सो आता मी 127चं 128 केलं. सेव्ह केलं. ठीक आहे तर इथे पुन्हा मी काय करते कंपाइल करते. सो कंपाइल करताना काय दिलं त्यांनी इनकम्पॅटिबल टाइप पॉसिबली लॉसी कन्वर्जन फ्रॉम इंट टू बाईट. म्हणजे काय करते ते बिकॉज इट इज नॉट विदिन द रेंज ऑफ बाईट. समजते पण आता हे 128 जर मी शॉर्ट मध्ये लिहिलं. ठीक आहे हे जर 128 मी शॉर्ट मध्ये लिहिलं शॉर्ट टाइप यूज केलं तर घेते का बघू चला. जावा सी. सो सी देर इज नो एरर. इट इज रनिंग. का कारण हे 128 रेंज बघा शॉर्टची काय आहे. शॉर्ट बघा ही रेंज आहे म्हणजे 128 तर याच्यात बसतच असेल ना. ऑब्व्हियसली बसते व्हॅल्यू 128. समजतंय. सो दिस इज हाऊ यू कॅन चेक फॉर ऑल द टाइप्स वन बाय वन. आणि सो रेंज काय आहे रेंज स्पेसिफिकली व्हॉट. So it depends on which value you want to store. If you have the long value or if you can see that your it's like suppose तुमची date range आहे डेटाची within this, so you can use happily with the short. If within this you can use go for the int. If it is within this range you should use long. If you are storing large or huge amount of data you can see it can go beyond this.
then happily you can use this long data type. So similarly float आहे. So फ्लोट आपण फ्लोटचं बघू आता. फ्लोट ह्याच्यामध्ये पण एक आहे की प्रिसिजन इज इम्पॉर्टंट. सो लेट्स से सपोज मी काय केलं, फ्लोट नंबर 128 घेतं का रे फ्लोट? आपण रन करून बघायचं का? घेतंय? अरे काहीच प्रॉब्लेम नाही. कसं काय घेतलं सांगा बरं. बघा घेतलं, खरी तर काय दिलं दिसतंय का? 0.0 बिकॉज इट्स अ फ्लोट व्हॅल्यू. समजतंय? ह्याने 128 दिलं का फक्त आपल्याला? नाही. जेव्हा आपण इकडे इंटिग्रल मधली आपण व्हॅल्यू इंटिग्रल टाईप घेतलं होतं तेव्हा काय झालं होतं? हा पॉइंट आला होता का? नाही. समजतं? इंटिग्रल म्हणजे होल नंबर विदाउट इट डझंट हॅव अ फ्लोटिंग पॉइंट. समजतंय? फ्लोट त्याच्यामध्ये येणार नाहीत. इंटिग्रल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इकडे डबल घेऊ. डबल डबल असं लिहिल्यानंतर डबल अलाउ करेल का रे? चला चेक करू. डबलने पण अलाउ केलं. आता बघा. आता मी इथं काय लिहिलं? 120.1234 ठीक आहे. डबल आहे हा हे. आता मी परत काय केलं? कंपाईल केलं. परत काय केलं? रन केलं. 1 2 3 4 5 पर्यंत आलं माझं. जसं नंबर आहे तसंच आलं. ठीक आहे. आता मी इथं काय केलं? फ्लोट केलं. नाव लेट मी कंपाईल इट. नाव लेट मी सी. काय दिलं इथं? इनकम्पॅटेबल टाईप पॉसिबली लॉसी कलेक्शन फ्रॉम डबल टू फ्लोट. का बरं? का आलं हे? आता इथं मी 1 2 देते. तुझे बघा गंमत. कंपाईल केलं. Still it is giving the same issue. Suppose इथं मी 128.3 केलं. Still giving the same issue. So आता तर मी इकडे जाऊन बघितलं. फ्लोट काय करते? It's a 4 byte, but why it is giving the problem? See. Let me 12.1. Let me compile. Let me run it. आलं. नाही कंपाईल नाही झालेलं आहे. सेव्ह झालेलं नाही. Java C, Java types. Float 1.1. Error. Something fishy. Why it is giving error? तुम्हाला असं काय वाटलं असेल? असं का येत आहे? बरा विचार करा. कारण it is mandatory to put F here. बघा आता येते का? अरे आलं. कळतंय? तुम्ही इथं व्हॅल्यू चेंज करत बसा, काही चेंज करत बसा. आता इथं 1 2 3 4 5 6 टाकलं. 128 ला प्रॉब्लेम येत होता मग ते पण टाकलं. आता करून बघा. सेव्ह करूया रे आधी. काहीच एरर नाही आलं. स्टिल इट इज गिव्हिंग द सेम. समजतंय? आणि आता इथं तुम्ही काय नोटीस करताय बघा. 128 1 1 2 3 5 इथं 1 1 2 3 4 दिलंय. 4 5 6 दिलंय. मग याने असं का केलं? असं का केलं? बघा 1 1 2 3 4 आहे. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे? 4 च्या नंतरची 5 आहे. सो
4 प्लस 1 झालं आणि डायरेक्ट 5. आता इकडे जर मी 4 च्या ऐवजी 5 च्या ऐवजी 2 केलं तर काय होणार आहे? 1 1 2 3 4 येणार. बरोबर? बघा येतंय का? बघा आलं ना? 1 1 2 3 4. असं का होतंय मॅम? चला आपण इथं काम करूया. आपण F काढून टाकूया इथला आणि इथं काय लिहूया? डबल. ठीक आहे? नाव नोटीस. सगळं आलं. 1 1 2 3 4 2 6 ॲज इज आलं. कळतंय? सो जेव्हा प्रिसिजन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन, अमाउंट कॅल्क्युलेट करायची आहे. एकदम प्रिसाइज पाहिजे आहे. है ना? कॅल्क्युलेशन व्हॉटएव्हर इट इज ऑपरेशन. जेव्हा प्रिसिजन महत्वाचं आहे, डॉट नंतरचे जे आहेत ना तुमचे, तुम्हाला इथं ते इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला यू शुड गो फॉर डबल. ठीक आहे? जेव्हा प्रिसिजन इम्पॉर्टंट आहे. कळतंय? आता इथे आपल्याला हे 1 1 2 हे तुम्हाला रूल माहीतच आहे ना? सो इकडे 5 होता त्याच्यामुळे काय झालं? लास्टचा नंबर प्लस 1 केला म्हणजे 5 च्या वरती असेल, 5 च्या आत असेल तर. है ना? सो आय होप यू अंडरस्टूड दिस. अजून काय? नेक्स्ट आपण काय बघू शकतो? बुलियन आहे ना? तर बुलियनचं असेल तर काय लिहिणार आहे आपण? बुलियन is true is equal to false. बघा प्रिंट करून काय प्रिंट होणार आहे? जावा सी कंपाईल तर झाला. फॉल्स. याच्यामध्ये ट्रू लिहिलं तर ट्रू येणार. बरोबर? पण इथे जर मी असं ते टाकलं तर काय होणार आहे? बघा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू मी ट्रू किंवा फॉल्स देत नाही. विल इट टेक? काय म्हणते? चुकीचं आहे. कॅन नॉट फाइंड सिम्बॉल ऑर समथिंग. ठीक आहे. स्ट्रिंग मध्ये असेल तर मी असं देते ना. डबल कोट देऊ आपण. तरी पण प्रॉब्लेम देणार. काय म्हणते? सॉरी, जावा डेटा टाइप्स. Still it is incompatible type. Cannot convert it into boolean. समजतंय? बुलियन मध्ये फक्त ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू चालते. ठीक आहे. नंबर सुद्धा देऊन तुम्ही बघा. 9 दिलं मी. So it will not take. That's called a type safety, no? Sorry. Let me compile it. See, cannot be converted boolean to. है ना? समजतंय तुम्हाला? आता सगळ्यात महत्वाचं इंटिग्रल टाइप कुठे येणार आहे? आपण कॅर मध्ये येणार आहे. कॅर. है ना? आता हे इंटिग्रल मध्ये का आलंय? कारण जावा इंटरनली कॅरला ॲज अ नंबर ट्रीट करते. सो सपोज मी कॅर ch इज इक्वल टू ए लिहिलं. ठीक आहे? आणि इथं मी प्रिंट केलं ch. प्रिंट काय होणार? ए प्रिंट झालं पाहिजे ना? जावा सी जावा टाइप्स. काय झालं? सॉरी, काय राहिलं? इथला आपला सेमिकोलॉन राहिला. जावा टाइप्स रन इट. झालं का ए प्रिंट? आता बघा, आता मी काय करते? इथं मी इंट टाकते. व्हॉट्स द व्हॅल्यू? काय दिलं? 65 ना? समजतंय? आता बघा 65 का दिलं? इट इज कन्वर्टेड इंटू इंटिग्रल. सो जावा आपण जर ए दिलं तर आपल्याला कळते आपण ए दिले, बट जावा इंटरनली ट्रीट दिस कॅरेक्टर ॲज अ व्हॅल्यूज ओनली, इंटिग्रल व्हॅल्यू ओनली. कळतंय का? सो आपण अजून एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊन बघायचं तर आता आपण कुठलं काय एक्झाम्पल बघू शकतो? सो लेट्स से आता इथं सपोज आता आपण जेव्हा आपण है ना आपण एखादं जेव्हा ऑपरेशन करतोय ना, जसं की लेट्स से
आपण काय केलं, इंट a इज इक्वल टू 10 केलं है ना, आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln a+1 केलं तर किती येणार आहे आपल्याला? 11 येणार आहे. येस ऑर नो? 11 येणार आहे. बघा चला आपण कंपाईल करून रन करून बघू आपण. बघा 11 आलं, बरोबर आहे. आता मगाशी आपण काय भेटलं, आता हे इंटच्या ऐवजी मी इथं काय करते, क्यार करते. ठीक आहे, क्यार ए इज इक्वल टू 10 केलंय. ठीक आहे, ए प्लस a+1. a+ म्हणजे व्हॅल्यू काय येईल रे? ते 10 घेणार आहे का खरं? बघा काय झालं, 11. कसं काय झालं? ठीक आहे, मी परत सेव्ह करते. बघा तुमच्या समोर सेव्ह करते. कंट्रोल S. तुम्ही म्हणाल मगाचेच फाईल हे झाले. बघा सेव्ह केलं का? सेव्ह. पुन्हा मी कंपाईल करते. कंपाईल झालं, रन झालं. अरे 11 आलं. हाऊ इट इज पॉसिबल? सो क्यार इंटरनली काय करतंय, व्हॅल्यूज हे करतं. आता सपोज मी ए मध्ये काय ठेवलं, ए ठेवलं. सो ए ची व्हॅल्यू आपण काय पाहिली होती मगाशी? 65 पाहिली होतं. बिकॉज जावा इज ट्रीटिंग इट ॲज अ इंटरनल. प्रत्येक कॅरेक्टरला काय आहे, व्हॅल्यू आहे. कारण म्हणजे व्हॅल्यू आहे ना. ए ची कुठली होती? 65 होती. म्हणजे इथं आता काय आलं पाहिजे? 66 आलं पाहिजे. येस और नो? सो आपण पुन्हा रन करून बघू इकडे. जावा 66 आलं का? 66 का आलं 66? कारण ए ची व्हॅल्यू काय करते? 65. जावा इंटरनली ए ची व्हॅल्यू 65 देतं. कळते तुम्हाला? म्हणून क्यारला इंटिग्रल टाईप मध्ये ऍड केलेलं आहे. कळते? ठीक आहे. So hope you understood the variable and data types. You can always go and play around this. You can check the range. All these you can do. आता डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे आपण जेव्हा आता इथे डिक्लेअर करणार आहे तेव्हा डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? तर डिफॉल्ट व्हॅल्यू लोकल व्हेरिएबल ला आपल्याला इनिशियलाइज करायला लागते. बट इफ इट इज अ इन्स्टन्स व्हेरिएबल अँड इफ यू आर नॉट इनिशियलाइजिंग इट, it gives the default value as 0. Okay, so for byte, short, int long सगळ्याला काय आहे? 0 आहे. फ्लोट असेल तर this one, कॅरेक्टर असेल तर this one. ओके, boolean असेल तर false is the default value. ठीक आहे. ओके, आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. You can just go and play around all these data types. See you in the next lecture.